आम्हाला आमचे विजेता भोईर आपल्याला बोलत आहेत याचे यांचं सुद्धा सन्मान केले जाईल. आमच्या व्यासपीठावर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, जेवढे चांगले क्रिकेटर आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व येते आमचे निलेशदादा म्हात्रे व्यासपीठावरती सन्मान केलं जाईल. काल सुद्धा मात्र 9 पहिल्या शेवटी फक्त 8 सामने झाले होते, काल दिवसात 9 सामने केवले. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ विजेता भोईर यांना विनंती करतोय की आपल्या व्यासपीठावरती जबरदस्त व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले क्रिकेटर जजवाटे होते निलेशदादासाठी निलेश म्हात्रे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे आधारस्तंभ विजेता भोईर यांचे शुभ असते. त्याच्यानंतर गणा भोईर याचा आपण गणा भोईर यांचा सन्मान केले जाईल. गणेश याचा आपण गणा भोईर यांचा सन्मान केले जाईल आमच्या व्यासपीठावरती. जबरदस्त व्यक्तिमत्व, मोठा गावचे तेवढेच चांगले खेळाडू आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व. सामना अतिशय महत्वाचा सामन्याकडे सामना सुरू होतोय. प्रत्यक्ष धावतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती नितीन कान पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात. गोलंदाज प्रथमेश बघा अमोलने खेळून काढल्या चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. रणदीप झेल खाली. पहिला झटका कविश 11 उंबारली संघाला. चला फलंदाज पाठवा लगेच. पडले संघाने 2 सामने जिंकलेत. दहिसर संघाने 2 सामने जिंकलेत. मोठागाव संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. तर हा तिसरा सामना आपण उंबारली वर्सेस संदर्भ. दहिसरचे कॅप्टन महेंद्र थांबाचे आपण. महेंद्र भोईर जाऊ नका आपण. या सामन्यानंतर ड्रॉ उडवला जाईल 3 संघामध्ये. लक्षात घ्या, एका संघाला बाय मिळेल. 2 संघामध्ये सामना होईल. सामना कधी होईल आयोजक नक्कीच आपल्याला सूचना करतील. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय कुमार. 9 सेकंडला राजकुमार. कुमार आणि राजकुमार ही जोडी आणि गोलंदाज प्रथमेश पाटील. एका बाजूला आपण बघतोय कविश 11 उंबारली, तर दुसऱ्या बाजूला पाटील 11 संदप. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 6. कविश 11 उंबारली संघाची धावसंख्या 6. बघा कविश 11 उंबारली संघाने पहिल्या सामन्यात फक्त 32 धावा केल्या होत्या आणि समोरच्या संघाला सुद्धा त्यांनी 32 धावांवरती रोखलं आणि एका धावेने सामना जिंकला. आपण म्हणजे एका धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. यावेळी मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत का? झेल नव्हता मी म्हणेन, परंतु 2 धावाही मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 8 धावा धावपलकावर. विकेट आणि टॉसला खूप महत्व आहे. जर जास्त विकेट गेल्या नसत्या जुनी डोंबिवली संघाच्या, तर जुनी डोंबिवली संघाने सामना जिंकला असता. कारण की सामना टाय झाला होता, मात्र विकेट जास्त गेल्या जुनी डोंबिवली संघाच्या आणि जुनी डोंबिवली संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. किशोर 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 10. कविश 11 उंबारली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10. 9 स्ट्रायकरला आपण बघतोय राजकुमार. ही स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक सन 2017. आयोजक गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा. प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50 आणि चतुर्थ पारितोषिक 50 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. यावेळी मात्र बल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे, त्याच्या आवागाच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देत 14. पहिल्या षटकात तब्बल प्रथमेशने 14 धावा खर्च केल्या आहेत. बघा या स्पर्धेत जो संघ चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला 2 लाख आणि भगवान म्हात्रे यांच्याकडनं 5,000 आणि हार्दिक सोन्या म्हात्रे नवापाडा यांच्याकडनं 1 मेंढा असं पारितोषिक आलंय. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा दिल्या आहेत. बघा लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे मित्रांनो, करा एन्जॉय, असं काही नाहीये. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा आल्या आहेत. दुसरं षटक होते गोलंदाज अतुल पाटील. चला जास्त फास्ट खेळा, कारण संदर्भ संघ तुम्हाला फलंदाजी करायचे, बाकी काही नाही. स्ट्रायकर फलंदाज राजकुमार. तब्बल आपण 4 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 1 बाईक आहे. जो संघ या स्पर्धेत चॅम्पियन संघ ठरेल त्याला भगवान म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये आणि हार्दिक सोन्या म्हात्रे नवापाडा यांच्याकडनं 1 मेंढा असं पारितोषिक या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त आयोजन, देखणं आयोजन. तब्बल 31 कटआउट आपण बघताय आणि 33 मान्यवरांचे फोटो या मैदानामध्ये.
यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता, चेंडू खेळून काढतोय सुभाष पाटील. अप्रतिम क्षेत्ररक्षण थर्ड मॅन रिझन मध्ये. एकाच धावे होती, समाधान मानावं लागतं उंबारली संघाला. एक धाव मिळते ती राजकुमारला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 15 धावा धावपलकावरती. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्ग असताना 1 गडी बाद 15 अशी धावसंख्या कविश 11 उंबारली संघाची. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. पडलेस संघाने 2 सामने जिंकले आहेत, दहिसर संघाने 2 सामने जिंकले आणि यातून जिंकणारा संघ 2 सामने जिंकेल. त्यानंतर ड्रॉ उडवला जाईल. यावेळेस मात्र पुढे शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. झेल सुटतोय, सोपा झेल सुटतोय इथे. हेमंतच्या हातात झेल सुटतोय आणि कुमार सारख्या खेळाडूला जीवदान मिळतोय. कुमारच्या आपण बघितलं या वर्षी आपण 5 चेंडूमध्ये 5 षटका आपण बघितले कुमार पाडीच्या बॅटमधनं उंबारलीच्या मैदानामध्ये. त्या कुमारचा मात्र इथं झेल सुटतोय. मी म्हणेन चूक केली आहे पाटील 11 संदप संघाने. बघा या चुकीची किंमत मोजावी लागते का या उंबार संदप संघाला. अतुल रायडम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र शॉट चेंडू होता, चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेग रेझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. पंच वाईटची खून करतायत. 1+1 2 धावा मिळणार आहेत. बघा लाईन चुकीची होती, लेगस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 18 धावा धावपलकावरती. 18 धावा आपण बघतोय धावपलकावरती कविश 11 उंबारली संघाच्या. 1 गडी बाद 18 अशी धावसंख्या. आजच्या दिवसातील शेवटचा सामना कविश 11 उंबारली वर्सेस पाटील 11 संदप. 2 बलाढ्य संघांमध्ये, दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचं भरणा असलेले दोन्ही स्ट्रॉंग संघ. अतुल यावेळेस मात्र प्रतिम चेंडू होता, यष्टरक्षक बीट होत आहेत. फायनलीचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. बघा दहिसरचं संघाने एक थांबायचंय. दहिसर सर्व खेळाडू नका जाऊ, संघाने एक थांबायचंय. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 22 धावा धावपलकावर. 22 धावा आपण बघतोय धावपलकावर. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतोय, मी म्हणेन थोडंसं हेमंतचं क्षेत्ररक्षण खराब झालं. गोलंदाज अतुल चांगली गोलंदाजी करतोय, म्हणजे यष्टरक्षक बीट झाले आणि धावा 4 मिळाल्या. अतुल मोठागाव एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू, चेंडूला भिरकावून दिलंय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रथमेश झेल खाली, अप्रतिम झेल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रेमनाथ येतोय, कुमार बाद होतोय. धावसंख्या ती 22. बघा दुसरं षटक मार्गस्थ असताना कविश 11 उंबारली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 22. दोन्ही संघांचा विचार केला आपण म्हणजे दोन्ही संघ खूप स्ट्रॉंग संघ आहेत. उंबारली संघाला आपण बघितले आज नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आपण बघणार आहोत. वाकलन येते आणि वाकलन ब बरोबर त्यांचा सामना होईल नाईट स्पर्धेमध्ये. वाकलन ब वर्सेस उंबारली. धावसंख्या 22. धावसंख्या 22. गोलंदाज अतुल. यावेळेस मात्र राजकुमारचा क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. मेन पंच आपण बघतोय किरण शिंदे. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 23 धावा धावपलकर. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या ती कविश 11 उंबारली संघाची 23 धावा धावपलकावरती. बघा आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. अतुल यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता, पायचीचा अपील केलं होते. फलंदाज बाद. राजकुमार बॅक टू पॅव्हेलियन. 1 टू गो. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 20. राजकुमार बाद होतो इथे. नवीन फलंदाज देवेंद्र. धावसंख्या ती 23. माझा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज अतुल पाटील संदप संघाचा. मोठागाव एंड कडनं अतुल.
यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय. रणदीप चेंडू मागे. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या ते 26 उंबारली संघाची. कविश 11 उंबारली असा संघ. 26 धावा. अजूनही पॉवर प्ले मध्ये एक चेंडू शिल्लक आहे. शाखेला फलंदाज देवेंद्र पाडेल. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि फलंदाज बाद. प्रेमनाथ बाद. षटक समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्त होते. धावसंख्या ती 27. आपण देवेंद्रने कॉल दिला होता 2 धावांचा आणि चांगला फलंदाज धावचित होतोय प्रेमनाथ. 2 षटकात तब्बल उंबारली संघाने 27 धावा कुठल्या आहेत, परंतु गडी बाद झालेत ते 4. कारण की आपण कोणत्या प्रकारचं आपली थ्रो फेकी खूप चांगली गेली होती मी म्हणेन. ऑन द स्टंप. चला फास्ट खेळायचंय. कारण संदीप संघ रणदीप बघा तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. अंधार होईल. आजच्या दिवसात 9 सामने. कालच्या दिवसात 9 सामने कव्हर केले होते आम्ही. पहिल्या दिवसात 8 सामने आणि आज 9 सामने. याचं श्रेय जाते आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण होते विजयदा भोईर, अनिल भोईर साहेब, शालिक म्हात्रे साहेब व त्यांचे तमाम सहकारी. 30 षटक होते. गोलंदाज प्रवीण पाटील. प्रवीण पाटील आपण म्हणजे भोपर संघामध्ये संघ नायक. भोपर संघाचे ते मात्र दुसरे प्रवीण पाटील संदप संघाचे. डावखुऱ्याचा गोलंदाज प्रवीण. चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडू अप्रतिम टाकला होता प्रवीण. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 29. धावसंख्या 29. 30 षटक मार्गस्थ. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. 1 धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मग 2 धावा पूर्ण होत आहेत का? 2 धावा पूर्ण होत आहेत. बघा देवेंद्र बाद झाले असते जर चेंडू लावला असता. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 31. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या कविश 11 उंबारली संघाची 31 धावा धावपल करते. उद्या दिवसात पहिला सामना गौदेवी अंजूर वर्सेस कामोटे असा सामना असेल पहिलाच. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग रिझर्व मध्ये किशोर पाटील. चेंडू खाली. खराब क्षेत्ररक्षण. बॅकिंग चांगली होते. प्रथमेश पाटील येतात बॅकिंग साठी. अन्यथा हा चौकार गेला असता. मात्र 2 धावा आपल्या संघाने वाचवल्यात मी म्हणेन प्रथमेश पाटीलने. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 33 धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र फलंदाज बाद होते. मला वाटते ते त्रिफा चित होतोय. सचिन बोयर बॅक टू पॅव्हेलियन. धावसंख्या 33. अजून एक झटका आपण बघतोय उंबारली संघाला. नवीन फलंदाज भावेश पाडेल. नवीन फलंदाज भावेश पाडेल. धावसंख्या 33. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे.
एक धाव मिळते. षटक समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर उंबारली संघाची धावसंख्या ती कविशील उंबारली संघाची धावसंख्या 34. चला फास्ट खेळा. अजूनही 2 षटक शिल्लक आहे. ड्रिंक्स येणार नाहीये त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. पाटील 11 संदर्भ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा आपण बघतोय कविशील उंबारली संघाच्या. चला जास्त वेळ नका घेऊ. फास्ट खेळायचंय. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज सुभाष पाटील. पाटील संदर्भ संघाकडनं मोठा गाव एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज सुभाष पाटील. सेकंडला फलंदाज भावेश पाटील. 9 सेकंडला देवेंद्र पाटील. मेन पंच आपण बघतोय किरण शिंदे. स्क्वेलेकचे पंच दर्शन आडाळकर. जवळजवळ अजूनही 7 षटकांचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे फास्ट खेळा थोडं. या इनिंग मध्ये 2 षटकं आणि त्यानंतर अजूनही 5 षटकं. सुभाष यावेळी मात्र चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रबल होतोय. हेमंत पाटील चेंडू खाली येतोय. खराब क्षेत्राशी होतोय हेमंतचा. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा पूर्ण होत आहेत. एक धाव खूप महत्वाची आपण बघतोय. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 36 धावा. कविशील उंबारली संघाची धावसंख्या 36. शाखेला फलंदाज आपण बघतोय भावेश पाटील. गोलंदाज सुभाष पाटील. 36 धावा आपण बघतोय धावफलकावर. यावेळी माझा चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मधून. क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा पुन्हा मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना कविशील 11 उंबारली संघाची धावसंख्या ती 38. सुभाष मोडागाव एंड कडनं राईट ओव्हर दी विकेट. यावेळी मात्र लो फुलटा चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय लॉंग ऑफ रिजन मधनं. एकच धाव येते. चांगलं क्षेत्रक्षक गोलंदाज सुभाषचं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मध्ये उंबारली संघ किती धावा करतोय आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय पाटील संघासमोर. यावेळी मात्र देवेंद्रने खेळून काढला चेंडू सीमा पलीकडे. 6 धावांसाठी गुड शॉट. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 45. देवेंद्रने सलग 3 षटकार मारले त्यामुळे श्रीकांत जोशी यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक आहे. 1143 रुपये पारितोषिक. यावेळेस मात्र रिवर्सचा वापर. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 49. बघा किती चांगली फलंदाजी आपल्या बघा इथे देवेंद्रकडनं. देवेंद्र पाटील पूर्णपणे बुद्धीचा वापर करत आहेत. एक षटकार आला त्यानंतर रिव्हर्सचा वापर केला आणि चौकार आला. धावसंख्या 49. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 49. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. मात्र फलंदाज इथे बाद होतोय. देवेंद्र बॅक टू पॅव्हेलियन. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आहेत त्या कविशील उंबारली संघाच्या 49. थोडं फास्ट खेळायचंय. चला बेगना जायचं लवकर. देवेंद्र या आपण लवकर. बघा उंबारलीच्या मैदान 100 राऊंड मारले होते देवेंद्रने. 100. धावसंख्या 49. 49 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला जास्त वेळ नका घेऊ. शेवटचा षटक घेतो गोलंदाज प्रवीण पाटील. फिरकी गोलंदाज आपण बघतोय प्रवीण पाटील. धावसंख्या 49. शेवटचं षटक आहे. गोलंदाज प्रवीण. सेकंडला फलंदाज भावेश पाटील.
प्रवीण. यावेळेस मात्र लो फुलटॉस चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलते फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 50 कंप्लीट. 51 धावा धावपलकावरती कविशील आणि उंबारली संघाच्या. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 51. 51 धावा धावपलकावरती. स्ट्रायकरना फंद आपण बघतोय भावेश, प्रवीण. यावेळेस मात्र भावेशने खेळून काढला चेंडू, प्रॉपर टायमिंग. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या कविशील आणि उंबारली संघाची. 57 धावा धावपलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला बघा, चेंडू असेल तर घ्या लवकर, नाही तर नवीन चेंडू घ्या. चला चेंडू चेक करायचे सचिन. धावसंख्या 57. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 57. धावसंख्या 57. चला सामना सुरू करा. धावसंख्या 57. कविशील उंबारे संघाची धावसंख्या 57. 57 धाव धावपलकावर. यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज सोमनाथ भोईर. बघा विक्ट्री स्पोर्ट्स संघाचा खेळाडू आहे. गोलंदाजी खूप चांगली आहे सोमनाथची, तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा आहे. धावसंख्या 57. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्याच दरम्यान अजय भोईर साहेबांचं इथे आगमन होतोय यायचे व्यासपीठावर. 57 धावा झाल्या आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 57. यावेळेस मात्र सोमनाथ घेऊन काढल्या चेंडू, टावरिंग षटकार. ही ओळख आहे सोमनाथ भोईरची. बघा लगेच बॅट दाखवले त्यांनी स्टँड मध्ये, कारण शिवाजी दादा शेलार या स्टँड मध्ये आपण उंबारलीचे प्रेक्षक आहेत, त्यांना बॅट दाखवली. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते 63. 3 स्वयंसेवक आहेत तिथे आमचे. या दरम्यान संतोष मात्रे यांचं आगमन होतोय. धावसंख्या 63. घ्या सचिन चेंडू पुन्हा. धावसंख्या 63. 63 धावा झाल्यात. बघा सोमनाथने आपलं षटकाराने खातं उघडलंय. बघा सोमनाथ चेंडू आलाय. तीन स्वयंसेवक आहेत आमच्या इथे, परंतु तिथे पाणी आहे. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 1 to go. धावसंख्या 63. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय.
2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि पंच वाईट चिकून करतायत. 3 धावा बोनसच्या सर्वात कविशिलेवर उंबारली संघाला. उंबारली संघाची धावसंख्या पोहोचते ती 66 धावा. चांगल्या धावा कुठल्याच मी म्हणे उंबारली संघाने. कविशिलेवर उंबारली संघ आणि आता मात्र फलंदाज बाद. 67 धावांचं लक्ष. चला उंबारली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण धावा. 66 धावा केल्यात 5 षटकामध्ये. 8 गडी बाद 66. 67 धावांचं लक्ष आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण लावा उंबारली संघ. पाटील संदर्भ संघ आपण लगेच चेंडू चेक करा. कारण की चुका केल्या आपण मी म्हणेन संदर्भ संघाने. थोडस खराब क्षेत्ररक्षण केलं. झेलही सुटला. सदुसष्ट धावांचं लक्ष आहे. या ऐकूया शेवटच्या सत्रामध्ये आपण राहुल भोईरेंना. थँक्यू नितीन. तर चला आपण जरा वेळ कमी घ्या. आपण लगेच सुरू करायचं प्लीज फास्ट. उंबारली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्ही आघाडीचे पर्यंत लवकर जा. आपण रमेश पण लवकर लवकर जायचे. सुभाष यावेळी जाता मध्यवर्ती सुभाष पाटील. किशोर पाटील सुभाष पाटील 2 सलामीचे 2 आघाडीचे पर्यंत ज्यावेळेस संदर्भ संघाचे तब्बल जिंकण्यासाठी विचार केला तर 67 धावेची गरज आहे. 67 भरपूर मोठी धावसंख्या. चांगलं क्रिकेट दाखवलं मैदानावरती. उंबारली संघाची विचार केला तर जो सामना 33 धावा मात्र उभारले 1 धावेने सामना जिंकला होता. फक्त 32 धावा उभारल्या होत्या जुन्नरमधील संघाने आणि सामना जिंकला होता मैदानावरती. सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलं होतं मैदानावरती विचार केला तर या उंबारली संघाने. तर अंतिम सामना आजच्या दिवसातील जो संघ जिंकेल तो मात्र पुन्हा एकदा मात्र पोर सरसेवे त्याच्यानंतर ड्रॉच्या माध्यमातून एक संघ पुढे जाईल. कारण का दिवा संघ ड्रॉच्या माध्यमातून पुढे गेलाय. ड्रॉ इलेक्शन नंतर त्यावेळेस स्ट्रायकर फलंदाज किशोर पाटील. नॉन स्ट्रायकर फलंदाज ज्यावेळेस सुभाष पाटील. तर पहिले षटक गोलंदाज सोमनाथ भोईर. पहिल्या षटकामध्ये मात्र वापर केलाय उंबारली संघाच्या माझ्या सोमनाथ भोईरचा. तर जरा आपण वेळ कमी घ्यायचा आणि सामना आपण लवकरात लवकर सुरू करायचा. पहिला चेंडू स्ट्राईक एंडला किशोर पाटील संदर्भ संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू दरम्यान चेंडू खेळून गेला ऑन साईडला. चेंडू थोडी मिडविकेट जाते. चांगलं क्षेत्ररक्षण मेघनाच्या माध्यमातून मेघनाथ भोईर. तोपर्यंत फक्त सिंगल येतोय. क्रिकेटचा मादक संदर्भ बघितला आपण चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून केला होता. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावांचं अकाउंट मात्र यावेळेस ओपन झाला. धावफलकावरती धावसंख्या या दरम्यान 1 धाव येते. चेंडू दरम्यान बॅट बरोबर सरळ बॅटने घेऊन काढलाय. चेंडूची फील्ड होती. शॉर्ट मिडलला खराब क्षेत्ररक्षण. प्रेरणाच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट. संधी लाभली आहे. तर बघता बघता या 2 धावा येत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दाखवलं मैदानामध्ये प्रेमनाथने. त्याचा लगेच फायदा. कारण साधारण क्षेत्र चांगला क्रिकेट भरपूर फास्ट आता क्रिकेट झालाय. कारण संधी लाभली होती. 2 धावा पूर्ण करायची. लगेच मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धाबालकावरती 3 धावा. 3 धावा धाबालकावरती. षटक क्रमांक मार्गाचे पहिले P1चा सोमनाथ भोईरचा वापर उंबारली संघाच्या माध्यमातून. सुभाष चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न होता. आली निंगेश फलंदाज बाद. बिग विकेट. पहिला फलंदाज मात्र बाद झाले मैदानावरती. विचार जर गेला तर सुभाष पाटील मैदानाच्या बाहेर येतोय. पहिल्या विकेटचं पतन. सर आपण लगेच नवीन फलंदाज नक्कीच वाईट पडद्यावरती आमचे जे कोणी प्रेक्षक होते प्लीज आपण जरा पाय आतमध्ये घ्या मित्रांनो. प्लीज जर सहकार्य करा.
प्रेक्षक प्लीज जरा सहकार्य करा. पण पडद्यावरती लहान मुलं पण सांगायचं आपण प्लीज जरा सहकार्य करा. त्याच्यानंतर समोरचा जो प्रेक्षक पडद्यावरती बसलेत त्यांना जर उठायचं आपण. जरा आपण समीर जायचं आपण तिकडे. समीर जायचंय. समीर बरोबर आपण जा तिकडे. ओके 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 थँक्यू समीर. चेंडू दरम्यान बरोबर सर बॅटने चेंडू घेऊन काढलाय. शॉर्ट मिड ऑनला चेंडूची फील्ड होतीये. प्रेमनाथ भोईर तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत. 4 धावा दाबालकावरती येतात. सामना आपण बघतो संदप विपक्ष उंबारली या दोन संघांमध्ये खेळाच्या पहिल्या सत्रात 66 धावा उभारल्या होत्या. 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. चांगला क्रिकेट आपण बघितला उंबारली संघाच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये सोनात भोईर हा चेंडू ऑन साइड भिडकावून दिलाय. मिक्स टायमिंग शॉट जज करतो क्षेत्ररक्षक प्रेमना. मेघना चुकणार नाहीये. फलंदाज बाद यावेळेस किशोर पाटील. बॅक टू पेव्हिलियन. किशोर बाद झालाय. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा दाबालकावरती 2 गडी बाद असं समीकरण. की संदर्भ संघामध्ये बॅकफुट लागेल. भागीदारीची गरज आहे. पार्टनरशिपची गरज आहे मैदानावरती. जर पार्टनरशिप लावली तर सामना आपल्याला चांगला पाहायला भेटेल. तसं काय होते सातत्याने विचार जर केला तर बॅकफुटला पूर्णपणे कारण उंबारली संघाचा विचार केला तर उंबारली संघाने सातत्याने यावेळेस चांगलं क्रिकेट दाखवलाय. जर नक्कीच अपयश जरी वाटायला असेल कोणीच्या मैदानावरती मात्र या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट पण कमबॅक करायचा प्रयत्न सातत्याने जेव्हा सीझनला सुरुवात झाली क्रिकेटच्या या वर्षी सातत्याने चांगला इन्फॉर्मली संघ सातत्याने मित्र भरपूर चॅम्पियनशिप पटकावली त्या संघाने. त्यावेळेस पुन्हा एकदा आत्मविश्वास भरपूर असेल. सचिन बोरने संघाची बांधणी केली आहे. स्वतः संघनायक सचिन त्याच्यानंतर मेघनाथ प्रेमनाथ त्याच्यानंतर राजकुमार सरकार त्याच्यानंतर योगेश आहेत. सातत्याने भावेश पाटील आहेत. मिनात दरम्यान हा चेंडू खेळून काढा अपड्राच्या माध्यमातून जबरदस्त शॉट सिलेक्शन. आउटफील्ड पास सर्कल पाबंदी आहे. चेंडू मनमोहन संदरूप चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येत आहेत 8 धावा दाबालकावरती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जर विचार जर केला तर 67 धावेची गरज असताना पहिल्या षटकामध्ये फक्त धावा येत आहेत 8. विचार जर केला सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. सोमनाथ भोईरचा वापर केला गेला या पहिल्या P1 षटकामध्ये. सोमनाथ भोईरमध्ये सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवला. कारण ऍज द ओपनर मैदान किशोर पाटील त्याच्यानंतर सुभाष पाटील मैदानाच्या बाहेर येतात. मीनाथ त्याच्यानंतर प्रथमेश पाटील या दोघांना चांगलं क्रिकेट चांगली भागीदारीची गरज आहे. भागीदारी बनवली तर सामना तेवढा आपल्याला चांगला पाहायला पाहिजे. शेवटचा अंतिम सामना आजच्या दिवसातील आजचा 30वा दिवस तब्बल 9वा सामना असणाऱ्या सतत भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग सुद्धा अजून आमच्या मैदानावरती कारण का प्रेक्षकांची मैदानाच्या बाहेर बसण्याची चौफेर मात्र मैदानाच्या चारी बाजूला बसण्याची सोय केली. त्यांच्या 2 स्टँड सुद्धा शिवदत्त शेलार आणि राकेश मात्रे 2 दिग्गज व्यक्तिमत्व दोघांचं मात्र स्टँड सुद्धा उभे केलेत. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 8 धावा येत आहेत. तर गोलंदाज सचिन भोईर संघाचे संघनायक संघाचे नेते. चेंडू प्रथमेश साठी घेऊन काढला अपडाऊनच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण दाखवतात. तिथे मात्र भावेश बॅकअप क्षेत्ररक्षण केले होते त्या चेंडूच्या बाहेर आणि या चौकार येतो पहिल्या चेंडूवरती. खराब क्षेत्ररक्षण भावेश पाटीलचा ट्राय केला होता. तिकडं क्षेत्ररक्षक होते श्याम होते. नक्की श्याम मात्र बॅकअप साठी आले होते. त्याच्यानंतर मात्र भावेश चूक केली. श्याम बॅकअपला आले. तोपर्यंत विचार जर केला तर धावसंख्या दाबालकावरती 12 धावा येतात. चांगल्या प्रकारचं क्रिकेट यावेळेस सादर करण्याचा प्रयत्न प्रथमेश पाटील जरा सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलं तर सामना आपल्याला बॅलन्स आणि जीवन सामन्यामध्ये भरपूर आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला भेटेल या 2 संघांच्या माध्यमातून. सचिन भोईर त्यामुळे चेंडू लोअर फील्ड भेट गावून दिला. क्षेत्रशाती वेगाने होती मात्र चूक होती. पुन्हा एकदा प्रेमनाच्या माध्यमातून बॅकअप चांगला येतोय. चुनशी फेक होईल. मेघनाच्या माध्यमातून 2 सख्खे बंधुराज प्रेमनाथ आणि मेघनाथ सध्या त्यांनी बघितलं तर 30 गेल्याच्या बाहेर चांगलं क्षेत्ररक्षण असते दोघांचं चांगलं कॉम्बिनेशन. धावसंख्या दाबालकावरती अजून 2 येईल. धावसंख्या दाबालक स्कोर मोजून 14. 14 धावा दाबालकावरती 2 गडी बाद. संदप संघ अंतिम सामनाच्या दिवसातील विचार केला तर दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा घेऊन काढलाय. मिडा पाणी मिडच्या मध्ये चेंडूने चकमा दिला आहे. नशिबाचा चौकार पुन्हा एकदा प्रथमेशच्या
खात्यामध्ये आणि धावसंख्या अजून 4 निवडे धावसंख्या दाबालकावरती यावेळेस 18 धावा दाबालकावरती येत आहेत. जबरदस्त क्रिकेट सातत्याने विचार केला तर प्रथमेश लक फॅट सातत्याने मात्र ओपन आहे. जास्तीत जास्त लक फॅट असलं पाहिजे. निलेश मात्रेचा इंटरव्ह्यू घेतला होता, तिने आपले मनोगत व्यक्त केले तेव्हा सांगितलं होतं 10% तरी मात्र विचार केला तर लक फॅक्टर ओपन पाहिजे, तेव्हा मात्र आपण चांगला क्रिकेट करू शकाल, चांगलं क्रिकेट दाखवू शकाल. मग त्या अनुषंगाने मात्र त्यावेळेस नशिबाची साथ लाभतीये प्रथमेश पाडीला आणि धावसंख्या दाबालकावरती 18 धावा येत आहेत. सचिन भुईर बॅकफुटला असतील. चेंडू कोलकाता फेकला होता, अपील केलीये, आता चेंडू बाउन्स होतोय. कारण चेंडू पहिल्या टेपवरती चेंडूची फील्ड झाली होती इष्टूच्या मागे. यावेळेस सोमनाथ भोईर धावसंख्या स्थगित, धावसंख्या दाबालकावरती 18 धावा येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ पेटूचा सचिन भोईरचा वापर होता संघनायक, त्यांचा वापर केला गेला या दुसऱ्या षटकामध्ये. प्रथमेश चेंडू दरम्यान क्लास ड्रॉप बघतोय, दरम्यान फक्त चेंडू दिशा दिली होती. चेंडू मिड ऑफ झोनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण धावण्याचा प्रयत्न केला आहे. अचूक फेकी येते, डायरेक्ट हिट. तोपर्यंत या 3 धावा येत आहेत, कारण की ओव्हर थ्रोची डायरेक्ट हिट झाला होता. स्ट्रॉंग पुन्हा एकदा अपील केली होती फलंदाज धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद झाल्याचं मात्र भरपूर स्ट्रॉंग अपील केली होती. तोपर्यंत क्रीज मध्ये पोहोचतायत फलंदाज. धावसंख्या दाबालकावर पर्यंत 21 धावा 21 धावा दाबालकावरती येत आहे. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस दुसऱ्या पेटूचा सचिन भोईरचा वापर केला गेला. पहिले षटक फेकले सोमनाथ भोईरने, फक्त धावा कसं केल्या 8-2 फलंदाज मात्र पेवल्यांचा रस्ता दाखवला. मात्र या षटकामध्ये आता 2 चौकार येत आहेत. सध्या त्याने चांगलं क्रिकेट जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न प्रथमेश पाटीलचा, तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती मिन्नात. चेंडू दरम्यान ऑनसाइडचा प्रयत्न होता, पंच लाईन मध्ये लाईन चुकीची आहे. चेंडू मध्ये डाव्या स्टिकच्या बाहेर जातोय. स्क्वेअर चेंडू धावसंख्या दाबालकावरती 22 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस दुसरा सर्कल पाबंदीचं षटक मार्गस्थ असताना जास्तीत जास्त मात्र मोठे पटके जास्त येत नाहीये. सध्या त्याने नियंत्रण. चेंडू मिनस साडी ऑन साइडला घेऊन काढला. चेंडूला चेंडूची फीड होती मिड विकेट क्षेत्राला, मिड विकेटला प्रेमनाथ भोईर. तोपर्यंत फक्त सिंगल येतोय. धावसंख्या अजून एक धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 23 धावा दाबालकावरती येत आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती 23 धावा. तत्पूर्वी थोडंसं आपण डीजेचा वापर करूया. डीजे डीजे असेल तर मला डीजे चालू करा. थोडासा डीजेचा आपण वापर करूया, कारण आमच्या टीम्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. थँक्यू डीजे. नक्कीच मैदानाच्या बाहेर यावेळेस टीम्स ब्रेक करीत आहेत. सिद्धार्थ मात्रे सुद्धा नक्कीच आपल्याला त्यांना इलेक्शन मध्ये बघू शकाल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. सिद्धार्थ मात्रे. सामन्याकडे वळूया आपण. या सामन्याकडे सामना अतिशय महत्त्वाचा बॅक टू क्रिकेट विचार अजून येणारे 18 चेंडू समीकरण 44 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. पाटील 11 संदर्भ संघाला स्ट्रायकरला मिन्नात, नौशेपर्यंत प्रथमेश पाटील, तर गोलंदाज आपल्या सेकंड फेज मध्ये सोमनाथ भोईर. ज्याने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे चेंडू पेटकावून दिला आहे अनसाइडला, जबरदस्त टायमिंग साधला आहे. अतुल लॉंग झोन मधून षटकार. धावसंख्या दाबालकावरती यावेळेस 6 निवडते. धावसंख्या दाबालकावरती 29 धावा दाबालकावरती येतात. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. सोमनाथ भोईर गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये. विचार जर केला तर पहिल्या स्पेल मध्ये फक्त धावा कसं केल्या होत्या 8. मात्र यावेळेस या स्पेल मध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला मैदानावरती मिन्नात. दरम्यान नॉसेल बिडकावून दिला आहे. स्क्रीन समोर अजून एक चौकार येतोय. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट मिन्नाच्या माध्यमातून. जो मिन्ना शांत होता त्या मिन्नाचा मात्र बल्ला बोलतोय. धावसंख्येला का धावसंख्या दाबालकावरती 33 धावा दाबालकावरती येत आहेत.
अजूनही विचार केला 34 धावेची गरज असणार आहे. 34 धावेची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. 16 चेंडू 34 धावेची गरज. त्यामुळे हा चेंडू वन्स अगेन बिडकावून दिला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चूक होणार नाही. फलंदाज बाद डीजे. थँक्यू डीजे. चांगला संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून एकदम जेव्हा डीजेला कॉल करू आपण नक्कीच थोडंसं डीजे मात्र संगीत ऐकायचं, कारण आमचं लाडके प्रेक्षक वर्ग सुद्धा मात्र त्यांना तुमचं चांगलं चांगलं संगीत त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. त्यानंतर मात्र या स्पर्धेचा भरपूर आनंद घेतो प्रेक्षक वर्ग आमचा प्रमुख घटक स्पर्धेचा. तेव्हा सामन्याकडे यावेळेस विचार केला तर 33 धावा दाबालकावरती फलंदाज विचार केला मिनात बाद झालाय. त्या मिनातमध्ये षटकार दाखवला होता, एक षटकार एक चौकार दाखवला होता. चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज मैदानावरती हेमंत. 5व्या क्रमांकाचा फलंदाज, 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती प्रथमेश शपथ झाले होते. या दरम्यान जबरदस्त कव्हर टाईप चेंडूची मध्ये फील्ड होतीये तोपर्यंत सिंगल. धावसंख्या दाबालकावरती 34 धावा येत आहेत. सोमनाथ बोरीचा वापर सेकंड स्पीड मध्ये सोमनाथने फक्त धावा खर्च केला तर पहिल्या स्पीड मध्ये 8. तर सोमनाथ बोरीचा वापर पुन्हा एकदा मात्र विचार जर केला तर या 30ऱ्या षटकामध्ये सामना आजच्या दिवसातील अंतिम सामना उंबारली बनाम संदप या दोन संघांमध्ये. दोन दिग्गज संघ आमने सामने सातत्याने आजच्या दिवसामध्ये आपण 9वा सामना आपण कव्हर करतोय सातत्याने विचार जरा एकूण टायमावरती. पण पहिला सामना सुरू केला पडले विपक्ष आयरे दोन संघ मात्र उपस्थित भरपूर लवकर उपस्थित दाखवली होती. हा चेंडू ऑन साइड मारण्याचा प्रयत्न होता, मध्ये चेंडू पण संमत एवढा येत नाहीये. चेंडूची मात्र फील्ड होती, शॉट स्क्वेअर लेगला. श्याम क्षेत्र तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या दाबालकावरती 35 धावा दाबालकावरती येतात. मात्र यावेळेस बघितलं तर पहिल्या दोन चेंडू मागे 10 धावा आल्या. मिनात एक षटकार एक चौकार दाखवला, मिनात बाद झाला. त्याच्यानंतर फक्त सिंगल कमबॅक कसं करावं याचं प्रत्यक्ष आपल्याला उदाहरण बघतो मैदानावरती. सोमनाथ बोरीच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. स्ट्राईकला प्रथमेश पाटील. त्यामुळे चेंडू कीपर बीट झालाय तोपर्यंत पंच बघती लाईन चुकीची. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर. धावसंख्या अजून एक निमिष. धावसंख्या दाबालकावरती 36 धावा दाबालकावरती येतात. सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही खुला होत नाहीये. कारण का जे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 68 धावा डोकल्या असते, 67 धावाचा लक्षाचा पाठ करत असताना सातत्याने विचार केला 66 धावा उभारल्या होत्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. हा चेंडू दरम्यान स्वप्नाने चेंडूला घेऊन काढला. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिची वेगाने. मेघनाथ भोईर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती आता येत आहेत 38 धावा दाबालकावरती. 12 चेंडू अजूनही मात्र 29 धावेची गरज आहे. थँक्यू डीजे. समीकरण मात्र बदलतो येणारे 12 चेंडू अजून 29 धावेची गरज आहे. 12 चेंडू 29 धावेची गरज आहे. मात्र इथनं सामना टर्न करतील का मैदानावरती. हा संध्यापा संघ दुसऱ्या पद मात्र उंबारली संघ सामना मात्र यावेळेचा जिंकेल का. येणारे 12 चेंडू मध्ये आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहायला भेटेल. त्याच्यानंतर मात्र ड्रॉ होईल. ड्रॉच्या माध्यमातून एक संघ मात्र पुढे सरसावेल. अक्षय मला चांगला सकाळच्या पहिल्या सत्रापासून सहभाग लागतो. नंतर आमचे जितेश चेंडू दरम्यान पंचांनी हाईट फेकण्याचा विचार केला. नो बॉल. जितू 1+1 एकूण 2 धावा असतील. धावसंख्या 2 निवड. धावसंख्या दाबालकावरती 40 धावा दाबालकावरती येतात. अजून 27 धावेची गरज आहे. गोलंदाज राजकुमारचा वापर केला जातो यावेळेस 4थ्या षटकामध्ये. अजून येणारे 12 चेंडू शिल्लक असताना जिंकण्यासाठी तब्बल 27 धावेची गरज आहे.
प्रथमेश पाटील मैदानावरती, त्याच्यानंतर हेमंत पाटील मैदानावरती, पाटील 11 संदप, कारण सर्व कॅरोनचे विषय केंद्र सरनेम पाटील असतील या संघामध्ये, म्हणून या संघाचं मात्र नाव पाटील 11 संदप. स्ट्रायकरला प्रथमेश पाटील. दरम्यान हा चेंडू पंच बघती, लाईन चुकीची, चेंडू खराब येतोय, सातत्याने चुकीची गोलंदाजी होती मैदानावरती, आत्मविश्वासाने गोलंदाजी होत नाहीये. सामना अजून जवळ येतोय. येणारे 12 चेंडू मैदानावर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 26 धावेची गरज आहे. म्हणजे अस्की रन आहेत प्रति षटकामागे, 13.0 काढायचे. चेंडू लिडिगेज लागते, फलंदाज बाद, बिग विकेट प्रथमेश पाटील टू पेव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानावरती रमेश पाटील. संघाचे संघनायक मात्र यावेळेस मैदानावरती. समीकरण असणारे येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 26 धावेची गरज आहे. तर आपण जरा वेळ कमी घ्या प्लीज, आपण सामना सुरू करूया, कारण अंधार होत चाललाय. सातत्याने हिवाळ्याचे दिवस लवकर जास्तीत जास्त मात्र अंधार होत असतो, तर लवकर आपण सामना सुरू करायचंय. समीकरण अजून येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 26 धावेची गरज आहे. 11 चेंडू 26 धावेची गरज. सामना अजून बॅलन्स आहे, सामना अजून आता खुला होत नाहीये. सध्या त्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट पण आजच्या दिवसामध्ये बघितलं तर चेंडू ब्लॉकला चेंडूमध्ये खोदून काढलाय, थोडं क्षेत्र चंडीपेक्षा कव्हरला, तोपर्यंत अजूनपैकी येते फलंदाज बाद. धावचीच्या माध्यमातून अजून एक विकेटचं पतन, बॅकफुटला पूर्णपणे पाटील 11 संदप संघ. मैदानावरती गेलाय रणदीप गेल्या मैदानावरती. आमचे बबलू पाटील दातिवलीचे तिथे शुभागमन झालाय. याच्या आमच्या व्यासपीठावरती जबरदस्त व्यक्तिमत्व बबलू पाटील आमचे. चेंडू लेवर फुट चेंडूमध्ये घेऊन काढला आहे, थोडंसं खराब क्षेत्र सचिन माध्यमातून बॅकअप चांगलं तुम्हाला फक्त सिंगल येते. राजकुमार मात्र पुन्हा एकदा राज्यकेली मैदानावरती सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी दाखवली मैदानावरती. आमचे बबलू पाटील दातिवलीचे तिथे शुभागमन झालाय. याचे आमच्या व्यासपीठातून आमच्या याचे योग्य तो सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. बबलू पाटील दातिवलीचे मान्यवर. रिवर्स घ्यायचा प्रयत्न, एक्स्ट्रा वाकवले जातात, फलंदाज बाद. समीकरण बदलतो कारण येणारे 8 चेंडू अजूनही 25 धावेची गरज आहे. 8 चेंडू 25 धावेची गरज. सामना मात्र अजूनही बॅलन्स आहे. मात्र विचार केला राजकुमारच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट, देखणी गोलंदाजी आणि सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती राजकुमारच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट. 4थ्या षटकामध्ये पूर्णमध्ये कमबॅक केलाय आणि सातत्याने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत मैदानावरती राजकुमारने. 8 चेंडू 25 धावेची गरज. चेंडू दरम्यान ऑन साइडला मारायचा प्रयत्न, चेंडू कोलबेटाचा फेकला होता. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती चांगला क्रिकेट राजकुमारच्या माध्यमातून सातत्याने जबरदस्त गोलंदाजी होती. यावेळेस वन्स अगेन ऑनसाइड माझा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मैदानावरती एक वाजवी षटक यावेळेस मध्ये संपतोय. जबरदस्त गोलंदाजी राजकुमारच्या माध्यमातून आपल्यातून क्रिकेट, कारण की या क्षणाला
षटक फेकायचा अतिशय चांगलं षटक फेकलाय. टर्निंग पॉइंट मॅच. या षटकामध्ये सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. भरपूर कमी धावा खर्च केल्या, फक्त 4 धावा खर्च करत 2 फलंदाजाला पहिल्यांदा झाला असं दाखवलाय. जबरदस्त क्रिकेट मध्ये होती आपल्या 2 क्रिकेट. थँक्यू डीजे. 6:25 शिखर झाला. मात्र सचिन भोईर जरा सहकार्य करा. आपण लगेच क्षेत्रशी लावून घ्या प्लीज फास्ट. पण लवकरात लवकर क्षेत्रशी लावून घ्या. नक्कीच आपल्या इथून वाकलनच्या बंधू जायचं आपल्याला सामना खेळण्यासाठी. कारण दुसरा सामना असणार आहे. सहा चेंडू समीकरण 25 धावेची गरज असणार आहे. आमचे बरोबर दातिवलीचे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. आमचे आयोजक विजेता भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या व्यासपीठावरती सन्मान करायचे आमच्या मान्यवरांचा. आमचे बबलू पाटील, दातिवलीचे बबलू पाटील. सहा चेंडू 25 धावेची गरज आहे. सामना चेंडू पहिल्या चेंडूमध्ये भिटकावून दिला. गॅप शॉट सिलेक्शन पहिल्या चेंडूवरती मात्र दमदार सुरुवात. चेंडू 1 बॉल संदर्भ चौकार. थँक्यू विजय. समीकरण बदलते पण एकदा येणारे 5 चेंडू 21 धावेची गरज आहे. 5 चेंडू 21 धावेची गरज. अंतिम षटक गोलंदाज श्यामचा वापर केला गेलाय उंबारली संघाच्या माध्यमातून. चेंडू लोवर फुट ऑन साइड भिडकावून दिला. चेंडूला आतमध्ये सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? तोपर्यंत फेकी बरोबर नव्हती. तर दरम्यान या 2 धावा पूर्ण होत आहेत. विचार जर केला तर ॲक्युरेट फेकी तेवढी नव्हती. प्रेरणाच्या माध्यमातून तोपर्यंत त्या 2 धावा कंप्लीट. समीकरण अजून येणारे 4 चेंडू 19 धावेची गरज आहे. 4 चेंडू 19 धावेची गरज आहे. दरम्यान चेंडू ठोकवला फेकला होता. दरम्यान क्षेत्र शक्यतो राजकुमार सिंगल कंप्लीट सुद्धा प्रयत्न होईल का? दरम्यान चेंडूची फेक होतीये तोपर्यंत फलंदाज बाद. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. माझी गंगाई माऊली. थँक्यू डीजे. 3 चेंडू 3 षटकारांची गरज आहे. मात्र यावेळेस सामना जिंकण्यासाठी संदर्भ संघाला तर पडले संघाचा संघनायक आणि त्याच्यानंतर दहिसर संघाचा संघनायक या व्यासपीठावरती लगेच आपण महेंद्र भोईर दहिसर संघाचे संघनायक त्याच्यानंतर पडले संघाचे संघनायक जर असाल तर आपण या लगेच एखादा खेळाडू जरी असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आमच्या व्यासपीठाशी. लवकरात लवकर यायचं आपण. राकेश कुंभार आपण एंट्रीच येत नाही. राकेश कुंभार तिसरा आपण लगेच सुरू करा. 8 अजून 18 धावेची गरज असणार आहे. 3 चेंडू 3 षटकारांची गरज आहे. मना चेंडू ऑन साइडला माझा प्रयत्न होता. चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत डॉट बॉल. तर यावेळेस इतना सामना मी त्यामध्ये बघितला. पहिला सामना हारता जिंकला होता उंबारली संघ. त्याच्यानंतर जो कमबॅक केला सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलं मैदानावरती. आणि यावेळेस या परिस्थितीला मात्र विचार करा हा सामना यावेळेस पुरेसा संपला. फक्त ऑप्शन बाकी असतात. आपण सामना लगेच सुरू करा प्लीज फास्ट. श्याम
देखील तर सातत्याने क्रिकेट दाखवला आजच्या दिवसामध्ये उंबारली संघाने जबरदस्त क्रिकेट होता. पहिल्या सामन्यात फक्त 32 धावा उभारली निघाला. 33 धावा करता मात्र फक्त 32 धावा उभारल्या होत्या. त्याच्यानंतर 1 धावेने सामना जिंकला उंबारी संघाने. त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यात तब्बल धावसंख्या भरपूर मोठी उभारी 66 धावा उभारी का संदर्भ संघ बलाडे संघ आहे. त्या अनुषंगाने चांगलं क्रिकेट आणि चांगली धावसंख्या उभारीची गरज होती. त्या अनुषंगाने चांगलं क्रिकेट दाखवलं मैदानावरती. विचार जर केला तर उंबारी संघाने 50 धावा जबरदस्त येत आहेत. दरम्यान षटकार येतोय मात्र षटकारला महत्व नसणार आहे. षटकार लावले मैदानामध्ये पण सामना जिंकू शकत नाहीये संदीप संघ हरकत नाहीये. प्रतिमेश हाडलक तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा आमचे संजय पाटील यांच्या शुभ हस्ते दिले जाईल. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा ज्याने जबरदस्त क्रिकेट दाखवला आपल्यातून गोलंदाजी केली सोमनाथ भोईर. नक्की सोमनाथ भोईर याचं फक्त विषय तर 3 फलंदाजांना बाद केले तर लवकर आपण लवकर सोमनाथ भोईर. सोमनाथ भोईर आपण लवकर येते. सचिन आपण लगेच या ड्रॉ साठी.